माझा परिचय श्री पुंजाराम वैतागराव नेमाडे, अध्यक्ष श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान श्री क्षेत्र सावंगा विठोबा, पोस्ट मालखेड रेल्वे, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती। श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान हे महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून या संस्थानचा 450 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। हे संस्थान भाविकांचं श्रद्धास्थान असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बुवाबाजीचा प्रकार किंवा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा म्हणून या ठिकाणी या संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारचा इथं प्रकार दिसून येत नाही। या ठिकाणी श्री कृष्णाजी महाराज हे 450 पूर्वी महापुरुष या ठिकाणी होऊन गेलेले आहे। आख्यायिका अशी आहे की त्यांच्या देहाचं इथे या ठिकाणी पाणी झालेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी एक मातीच्या स्वरूपात बौली म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बौली म्हणून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी महाराजाच्या श्रद्धेने या ठिकाणी जे मनोरुग्ण असतात किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जे या संस्थानला जे महाराजाचं नाम चालू आहे त्या नामाच्या आधारे, म्हणजे हे नाम जवळजवळ 450 वर्षापूर्वीचं कृष्णाजी महाराजांनी हे नाम सांगितलेलं आहे आणि परमपूज्य श्री पुनाजी महाराज यांनी ते नाम गायन केलेलं आहे। या संस्थांच्या जवळजवळ 4 शाखा आहे। एक कारल्यालासुद्धा एक महाराजाचे भक्त आहे, सावंग्यामध्ये पुनाजी महाराजसुद्धा भक्त होते महाराजाचे। त्यानंतर हेंगडूजी बुवा एक आरवीमध्ये जळगाव हेंगडूजी बुवा आहे। त्यानंतर राजूरवाडीला बाळाजी पाटीलसुद्धा एक भक्त होऊन गेलेला आहे। आणि या संस्थांच्या ज्या परंपरा आहे, रूढी परंपरा, वर्षभर या ठिकाणी अमावस्या 12ही अमावस्याला या ठिकाणी उत्सव होतो। त्यानंतर या ठिकाणी वर्षातून सर्वात मोठी गुढीपाडवा एक यात्रा आहे, त्यानंतर दसरा एक यात्रा आहे। 40 दिवसाच्या या ठिकाणी श्रावण महिना, कार्तिक महिना, पौष महिना आणि चैत्र महिना 40 दिवस अखंड भजनाचे कार्यक्रम या ठिकाणी चालू असतात। सर्वात मोठा उत्सव हा गुढीपाडवा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। हा यावर्षीचा गुढीपाडवा उत्सव हा दिनांक 18 मार्च 2026 ते 27 मार्च 2026 या कालावधीमध्ये संस्थांच्या वतीनं विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे। आज या ठिकाणी गुढीपाडवाच्या मुहूर्तावर महाराजांच्या दोन्ही झेंड्यांना नवीन खोड चढवल्या गेलेली आहे आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून नव्हे ते महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा भाविक भक्त लाखोच्या संख्येने या ठिकाणी साक्षी असतात। आणि निश्चितच या संस्थांचा जो विकास व्हायला पाहिजे होता, हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा ही प्रसिद्ध आहे, परंतु या ठिकाणचा जो सर्वांगीण विकास शासनाच्या वतीनं व्हायला पाहिजे होता तो शासनाच्या वतीनं या ठिकाणी विकास झालेला नाही। इतर तीर्थक्षेत्र पाहतो आम्ही, त्या ठिकाणचा विकास आम्हाला शासनाच्या वतीने दिसत आहे। या संस्थांना ब दर्जा दिलेला आहे, तरी पण ब दर्जा असूनसुद्धा आतापर्यंत ज्या प्रमाणात ब दर्जाचा या ठिकाणी निधी यायला पाहिजे होता आणि विकास व्हायला पाहिजे होता तो विकास अजूनपर्यंत झालेला नाही। या ठिकाणचे रस्ते जर पाहाल तर एक दैनंदिन अवस्था आहे की या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्यासारखे रस्ते या तीर्थक्षेत्राच्या बाजूचे सर्व बाजूचे रस्ते आहे। या ठिकाणची पुलाची अवस्था जर तुम्ही बघितली असेल, आताच न्यूज लागलेली आहे पुलाची अवस्था जर बघितली असेल तर याच्यात ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे। परंतु एक म्हणा लागेल की महाराजाची कृपा आहे आमच्यावर की या ठिकाणी एखादा ॲक्सिडेंटसुद्धा या ठिकाणी होत नाही। या कालावधीमध्ये आम्ही आता भाविकांसाठी या ठिकाणी आम्ही एक भक्तनिवास आम्ही उभारणार आहे, 5 मजली शेगावच्या धर्तीवर एक भक्तनिवास लोकांना 1 दिवसाची राहण्याची सोय उपलब्ध करणार देणार आहे आम्ही। त्यानंतर या ठिकाणी एक येणारे जे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रसादालय सुरू केलेलं आहे। दररोज या ठिकाणी बाहेरगावचे भाविक 100च्या वर संख्येनं दैनंदिन 100च्या वर संख्येने राहतात। अमावस्याला 500 ते 600 भाविक या ठिकाणी येतात आणि अमावस्याला बुधवारला आणि रविवारला 500 ते 600 भाविक येतात आणि अमावस्येला 2000 भाविक या ठिकाणी दर्शनाकरता येतात। त्यांच्या महाप्रसादाची व्यवस्था आम्ही संस्थांच्या वतीनं करीत आहे। दैनंदिन आमचं 12 ते 2 टाईम आम्ही या ठिकाणी प्रसाद भोजन व्यवस्था या ठिकाणी केली आहे। 12 ते 1:30 आणि 8 ते 9:30 अशी आम्ही या भाविकासाठी बाहेरगावच्या व्यवस्था केलेली आहे। आमच्या वतीनं आम्ही यावर्षी संस्थांच्या वतीने
मागच्या वर्षी आम्ही दर्शन बारीसाठी 67 गाल्याचा मंडप टाकलेला होता आणि यावर्षी आम्ही भाविकासाठी 200 गाल्याचा मंडप आम्ही 11मध्ये भाविकांना बसण्याची सुविधा आम्ही स्वतःच्या आमच्या संस्थांच्या मालकीतून आम्ही ही सुविधा सर्व भाविकांना करून दिलेली आहे. परंतु संस्थान हे भाविकांच्या देणगीवर चालून राहिलेलं आहे. शासनानं जर याला जर मदत केली तर निश्चितच या संस्थांचा आणि या तीर्थक्षेत्राचा विकास होईल. आम्ही शासनाकडून हेच अपेक्षा करतो की लोकप्रतिनिधींनी या महाराष्ट्रातील प्रत्येक तीर्थक्षेत्राला त्यांनी जातीनं लक्ष द्यावं आणि या तीर्थक्षेत्राचा चांगला विकास घडावा एवढेच मी सांगू इच्छितो. आणि आजच्या शुभदिनी मी सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देतो. जय अवधूत.